नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण एक्सप्लोर करणार आहोत लोहगड. लोहगडला लोहगड का म्हणतात आणि सुरत जेव्हा शिवरायांनी लुटली होती आणि इथे सोनं म्हणजे जे पण खजिना होता तो इथे का ठेवला आहे, तर याच्या मागचा जो इतिहास आहे तो आज आपण एक्सप्लोर करणार आहोत. तर चला सुरू करूया. आता मी पोहोचलो आहे मळवई स्टेशनला आणि इथून दोन ऑप्शन आहे तुमच्याकडे. जर तुम्ही पुण्यामध्ये राहत असाल, लोहगडला यायचं असाल, हे आहे मळवई स्टेशन. आणि इथून तुम्ही आता पोहोचायचं असेल तर पुणे स्टेशन या शिवाजीनगरवरून इथे येऊ शकता. डायरेक्ट इथे हे स्टेशन आहे. आणि दुसरं एक बाय रोडने येऊ शकता. रोडने मुंबई पुणे जे काय असेल ते तुम्ही येऊ शकता. आणि तिथून पुढे गेलं होतं आता हे क्रॉस केल्यानंतर डायरेक्टली वगैरे हा रोड जातो. एकच आहे. ऑनलाईन ऑनलाईन तिकडे करू का? किती करायचे? 20 रुपये. टिकट टिकट क्या ऑनलाइन 20 रुपए कैश में 25। ओके ठीक आहे. मित्रांनो, सिंहगडवरती एंट्री फी 20 रुपये आहे. पण इथे सगळं ऑनलाईन ट्रान्झॅक्शन आहे. इथे तुम्ही पाहू शकता. इथे हे QR कोडने का स्कॅन करायचं आणि त्याच्यावरती एक लिंक येईल आणि लिंकवरती जाऊन एका पेमेंट करायचं. इथे कॅश पण करू शकता, पण ऑनलाईन इज बेटर देन कॅश. जर तुमच्याकडे कॅश नसेल तर ऑनलाईन करू शकता. ऑनलाईन तर झालं आहे आपलं पेमेंट. आता आपण चाललो आहे वरती. 1648मध्ये स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी हा किल्ला जिंकला. महाराजांसाठी लोहगड फक्त किल्ला नव्हता, तो होता स्वराज्याच्या संरक्षणासाठीचा मजबूत किल्ला. इथेच ठेवण्यात आला होता सुरत मोहिमेत मिळालेला प्रचंड खजिना. त्या काळात लोहगडाची मजबूती इतकी होती की तो जिंकणं जवळजवळ अशक्य मानलं जात होतं. मित्रांनो, लोहगडावरती 5 दरवाजे आहेत. एक गणेश दरवाजा, महादरवाजा. मित्रांनो, लोहगडावरती 5 दरवाजे आहेत. त्यापैकी गणेश दरवाजा, चोर दरवाजा, महान दरवाजा, नारायण दरवाजा, हनुमान दरवाजा. त्यापैकी पहिला दरवाजा आहे हा गणेश दरवाजा, जो आपण आत्ता पोहोचलो इथे. आणि हे आहे पहिला दरवाजा, गणेश दरवाजा. वन विभाग त्यांनी चांगले हे दरवाजे बसवले. तर पहिले दरवाजे हे नव्हते. आणि इथे तुम्ही पाहू शकता, इथे मावळ्यांना बसण्यासाठी स्पेस आहे. एकाच साईडला स्पेस आहे. आणि इकडे वरती आल्यावरती हे पाहू शकता तुम्ही, खूप असे अजून पण चांगल्या कंडिशनमध्ये आहे. याच कारणामुळे याला लोहगड असं म्हणतात. कारण अजून पण नाही का तंदुरुस्त आणि भक्कम असं आहे. आणि इथे बसण्यासाठी पण जागा आहे. इथे ह्या ज्या तोफा ज्या आहेत, ह्या शिवप्रेमींनी आणि वन विभागाने खाली पडलेल्या होत्या सगळ्या, जे पण ह्याच्यामध्ये वनामध्ये. तर तिथून उचलून इथे आणल्यात आणि हे चाकं वगैरे व्यवस्थित त्यांना दाखवण्यासाठी ठेवलेत हे पर्यटकांना. ही एक छोटी रूम आहे. आणि हा छोटासा दरवाज्यामध्ये जर आपण इथे गेलो तर इथे एक 10x12 एक खोली आहे. इथे तुम्ही पाहू शकता. इथे एक प्रकारचे कडेकोट आणि
आवाज पण खूप घुमतो इथे. आणि हे दोन जे आहेत होल आहेत, हा एक आणि हा एक, हे दोन्ही पण होल शत्रूवरती इथून दगड वगैरे टाकून नाही का शत्रूवरती हल्ला करण्यासाठी ठेवलेले आहे. इथून म्हणजे इथून माणूस तर खालून तर दिसत नाही खालच्या माणसांना, पण इथून नाही का डायरेक्ट दगड वगैरे टाकले तर ते आक्रमण होतो त्यांच्यावरती. आपले मावळे इथे असे दगड वगैरे ठेवायचे ह्या इथे, आणि जसं या पट्ट्यामध्ये येईल तसे खाली टाकून देत होते. मुघल मुघल म्हणत होते की हे माणसं तर दिसत नाही मावळे वगैरे, पण दगड कुठून येतात, तर हे इथून नाही का जे पण दगड असतील मावळे आपले इथं जमा करून ठेवत होते आणि एका मागं एक जेव्हा हल्ला होईल हे असं इथून टाकून देत होते. तर ही आहे एक छोटीशी रूम. आणि ही फक्त हल्ल्यासाठी या शत्रूला मारण्यासाठी इथं जे पण दारूगोळा वगैरे ठेवत होते त्यासाठी तर होतच होते. आणि इथे आराम पण करत होते आपले मावळे. गणेश दरवाजापासून थोडं वरती आल्यावरती हा एक अजून एक दरवाजा आहे इथे. आणि एकूणच चोर दरवाजा आहे इथे. इथे पाहू शकता तुम्ही, हा जो स्पेस ठेवला आहे हे दरवाजा हा आहे चोर दरवाजा. आणि त्याच्याच त्यालाच लागून आहे हे पुरातन काळाचं वॉशरूम. याला बाथरूम म्हणतात आताच्या काळामध्ये. पहिला हे शौचालय होते. आणि त्याचबरोबर अजून अंडरग्राऊंड पण इथे शौचालय आहेत. हे पाहू शकता इथे इथे आता अंधार आहे. इथे शौचालय आहेत आणि इथे पण हे पाहू शकता इथे पण. तर लोहगड किल्ल्याचा इतिहास जवळपास 2000 वर्षापूर्वीचा असल्याचं मानलं जातं. इतिहासकाराच्या मते हा किल्ला सातवहन काळात बांधला गेला असावा. यानंतर या किल्ल्यावर अनेक सत्तांनी राज्य केलं. सातवहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, बहमनी, निजामशाही, मुघल इतक्या वेगवेगळ्या साम्राज्यांनी हा किल्ला ताब्यात घेतला. कारण त्यांची रणनीतिक जागा अतिशय महत्त्वाची होती. सह्याद्रीच्या उंच डोंगरावर वसलेला हा किल्ला कोकण आणि दख्खन यांना जोडणाऱ्या मार्गावर लक्ष ठेवत होता. म्हणूनच जो लोहगड जिंकेल तो व्यापार आणि लष्करी मार्गावर नियंत्रण ठेवू शकत होता. आहे हे जागा इथे. हे परत हे एक आहे. हे जे होल आहेत हे हे शत्रूवरती हल्ला करण्यासाठी नाही, हे आहे बघण्यासाठी पण आहे. म्हणजे शत्रूवरती हल्ला करण्यासाठी यूज केलं जात होतं, पण एवढं नाही की जो एक काळ इथं होली एवढे केलेले आहेत. कारण इथून नाही का हवा नाही का येती जाती राहावं, कारण ही सह्याद्री आहे आणि याच्यातून जी हवा पास हो यासाठी आहे. कारण या हवेने एवढा जोर असतो की हे नाही का म्हणजे जे पण आहे ही भिंत वगैरे पडू शकते. त्या कारणामुळे नाही का ही इथं नाही का एवढे इथे खिडक्या वगैरे अशा टाईपच्या नाही का इथं होल वगैरे पाडून ठेवलेले आहे. आणि हा इकडे पाहू शकता तुम्ही, हा आहे चोर दरवाजा. इथूनच मावळे इथून बाहेर आणि इथूनच आतमध्ये येत होते मावळे. जेव्हा पण आपलं इथे जर हल्ला वगैरे झाला, या बाजूचे जे पण गड किल्ले आहे इथून तिकोना, विसापूर वगैरे हे किल्ले आहेत तिकडे या साईडला. इथून तुम्ही पाहू शकता. चोर दरवाजापासून पुढे आल्यावरती हा आहे नारायण दरवाजा.
भक्कम अशी तटबंदी आहे इथे नारायण दरवाजे. इथे पण दुसरी एक छोटीशी पाण्याची टाकी आहे, पाहू शकता. आणि खूप थंड वातावरण. इथे नारायण दरवाजापासून थोडं वरती आल्यावरती इथे राईट साईडला आहे पाण्याची टाकी. इथे 12ही महिने पाणी असतं, पाहू शकता तुम्ही. आणि वन विभागवाल्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी असे दरवाजे वगैरे लावले त्यांनी. नारायण दरवाजापासून वरती आल्यावरती आपल्याला लागतो हा हनुमान दरवाजा. इथे पाहू शकता तुम्ही. दरवाजापाशी दरवाजाच्या खाली इथे मावळ्यांसाठी विश्रांतीगृह असे बनवलेले आहे. पाहू शकता तुम्ही. आणि खूप वन विभागवाल्यांनी खूप चांगलं कार्य केले. परत मी बोलतोय कारण क्लीन आणि स्वच्छ ठेवलेलं आहे. इथे असं कचरा वगैरे कुठं दिसत नाहीये. या गडाच्या बाजूला 4 गड आहेत. त्यापैकी विसापूर इथे तुम्ही पाहू शकता. हा समोर जो आहे विसापूर आहे, ती कोणा. आणि तो लांब आहे तुंग. आणि इकडे आहे तो धुक्यामध्ये दिसत नाही कोरियगड. आणि त्याच्या सेंटरला हा आहे हा आहे लोहगड. असे 5 गड आहेत इथे बघण्यासाठी त्या सह्याद्रीच्या खोऱ्यामध्ये. आणि इथे जवळ इथूनच दिसतंय हे पानशेत धरण. आणि सगळ्यात उंच हा या 5 किल्ल्यापैकी एक आहे. हनुमान दरवाजाच्या थोडं लगेच पुढं आल्यावरती हा आहे महादरवाजा. महादरवाजाच्या आधी एक छोटासा दरवाजा आहे आणि त्याच्या पाठोपाठच हा महादरवाजा. कारण एवढे सगळे जे पण दरवाजे बनवलेत ते महादरवाजाची संरक्षण करण्यासाठी. कारण का पहिला दरवाजा कोणता? गणेश दरवाजा, नंतर नारायण दरवाजा आणि हनुमान दरवाजा. हे जेव्हा क्रॉस करतील तर हा महादरवाजा लागेल. आणि हा जो बुरुज आहे हा त्याच्या आधी, हा छोटासा दरवाजा त्याच्या आधी, हनुमान दरवाजाच्या नंतरचा. हा जेव्हा क्रॉस करतील तर हा जो स्पॅसेज आहे इथला, हा आपल्या मावळ्याला नाही का सुरक्षित बघण्यासाठी की कोण येते किती येतात. कारण हे दरवाजा महान दरवाजा हा दिसत नाही लवकर का की हा बुरुज आहे मध्ये. त्यामुळे हा महादरवाजा बघू शकता तुम्ही. हे त्याला लोखंडाचे असे खिळे वगैरे बसवलेले आहेत. आणि खूप चांगल्या परिस्थितीमध्ये, अजून पण चांगल्या सुव्यवस्थेमध्ये आहे हे. धडक जरी कोणी मारली या धड्यांनी, या लोखंडांनी वगैरे काय, तरी पण हा दरवाजा पडणार नाही. आणि हा सगळ्यात मजबूत दरवाजापैकी एक आहे. कारण हा शेवटचा दरवाजा आहे. याच्यानंतर मेन
किल्ल्यामध्ये एंट्री होते. हे पाहू शकता इथे. मान दरवाजाच्या बाजूलाच एक विश्राम करण्यासाठी एक छोटीशी खोली आहे. इथे पाहू शकता तुम्ही मावळ्यांसाठी बसण्यासाठी. इथे पण इथे पाहू शकता हे बघा खिडकी सूर्यप्रकाश येण्यासाठी. इकडे घरावरती लक्ष ठेवण्यासाठी. सगळ्या बाजूनी खूप चांगल्या प्रकारे बांधकाम आणि विचारपूर्वक मावळ्यांसाठी जी व्यवस्था केलेली आहे. पूर्ण गड झाडता तुम्ही आणि तुम्ही इथे कामाला एक वन विभाग पुरातन खाता हे पूर्ण वरती म्हणजे ते मान दरवाजापासून ते खाली. अच्छा. आणि हे बाटल्या वगैरे असं काय म्हणतात ना हे असं टाकतात वगैरे ते सगळं तुम्ही ते कलेक्ट करा. आठवड्यातून 2 वेळा. चांगलं आहे. मित्रांनो असं जर प्रत्येक गडावरती जर पुरातन का जे पण आहेत वन विभागवाले यांनी जर कार्य केलं तर किती चांगलं होईल. एवढं क्लीन वगैरे मी पहिला गड असं पाहिलं आहे की ते का क्लीन ठेवतात वगैरे सगळं व्यवस्थित करतात.